आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। ताई, काय बोलताय तुम्ही? देवांशी बायको आहे आता ती। तेच दुःख आहे। हिची लायकी नसताना हिला आपण देवांची बायको म्हणून घरात आणली। जेव्हापासून ही देवांच्या आयुष्यात आली आहे ना, तेव्हापासून कणभर सुद्धा सुख मिळालं नाहीये त्याला। देवांच्या आजच्या या अवस्थेला ही जबाबदार आहे। देवांचा ऍक्सिडेंट हिच्यामुळे झालाय। काय बोलताय मॅडम तुम्ही? सरांची अवस्था बघून मला सुद्धा खूप वाईट वाटतंय, पण या सगळ्यात माझा काय दोष आहे? दोष तुझाच आहे। तू माझ्या मुलाच्या आयुष्यात आलीस आणि त्याचं आयुष्य खराब केलंस। नाही, खरं तर ना माझंच चुकलं। लग्नात मी गप्प नाही राहायला पाहिजे होतं, त्याच वेळी सगळं थांबायला पाहिजे होतं। या चेहऱ्यामागे इतकी लबाड मुलगी असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं। खरं खरं सांग, हे प्लॅनिंग तू आधीपासूनच करत आलीयस ना? कसलं प्लॅनिंग? कसलं प्लॅन? हे आधी देवांशी मैत्री करायची, त्याच्यासमोर मी किती छान आहे असा आव आणायचा, त्याला आपलंसं करायचं आणि मग ती एक महिने आमच्या गुरुजींना तू स्वतःच्या बाजूने वळवून घेतलं नव्हतंस ना? नाही, खरं खरं सांगायचा नाही, कारण काय ना, तुझ्या बहिणीची पत्रिका खोटी होती, ती पण जुळवून आणलीत तुम्ही। मग तुझी जुळवलेली पत्रिका ही खोटी नसेल असं कशावरून? ताई, का बोलताय तुम्ही हे? आपले गुरुजी आपल्याशी कधीच खोटं बोलणार नाही। अहो, इतक्या वर्षांचा संबंध आहे आपला आणि माझा सईवर पूर्ण विश्वास आहे। बहिणी, अगं तुझा विश्वास कोणावर नसतो ग, सगळ्यांवर विश्वास ठेवत फिरतेस तू। आधी हिच्या बहिणीशी लग्न होणार होतं तर तिच्यावरही विश्वास होता तुझा, आता ही सून म्हणून आली तर हिच्यावर विश्वास आहे। माणसं ना तुला पारखताच येत नाही, कळलं ना? भैरवी एक मिनिट, हे बघ, हे सगळं बोलण्याची ही जागा नाही आणि वेळ तर त्याहूनही नाही। नाही दादा, हे सगळं जर मी आत्ता नाही बोलले ना तर खरंच वेळ आपल्या हातून निघून जाईल आणि मग त्या वेळेची आपल्याला खूप मोठी किंमत मोजावी लागेल। ही अशी मुलगी जर का देवांच्या आयुष्यात राहिली आणि देवांच्या आयुष्यावर बेतणार असेल ते, तर अशा मुलीला मी देवांच्या आयुष्यात राहू देणार नाही। मॅडम, देवांश सरांच्या जीवाची काळजी ना मला तुमच्यापेक्षा जास्त आहे।